नमस्कार, मी साहेबराव रासकर। आज खऱ्या अर्थानं हे लाईव्ह दृश्य दाखवण्याचं एकच काम आहे। गेले 6 महिन्यापासून हिरडगाव ते भावडी या रस्त्याचं काम राहुल रामचंद्र शिंदे हे ठेकेदार करत आहेत, परंतु प्रशासनाचं याच्याकडे अतिशय दुर्लक्ष झालेलं दिसून आलेलं आहे। मी खंडागळे साहेबांना फोन केला असता खंडागळे साहेबांना या कामाबाबतीत कसलीही माहिती सांगता आलेली नाही। त्यांनी कोणताही अधिकारी या कामावरती पाठवलेला नाही। ठेकेदाराचा मनमानी कारभार चाललेला आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये कोट्यवधी रुपयाचे निधी मंजूर अनेक ठिकाणी झालेले आहेत। अशाच पद्धतीचा हा रस्ता 2-3 रेलचा रस्ता चालू झालेला आहे, परंतु पहिल्या स्टेपचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि ते काम कुठेही रोलिंग केलेलं दिसून आलेलं नाही। कुठे पाणीसुद्धा भरपूर मारलेलं नाही। सध्या तुम्ही लाईव्हच्या दृश्यामध्ये पाहू शकता की हे सगळी खडी उद्ध्वस्त झालेली आहे आणि याच्यावरती दुसऱ्या रेलचं काम चालू आहे। म्हणून खऱ्या अर्थानं प्रशासनाने याच्यावरती नजर ठेवण्याची गरज आहे, परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गावातल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या संगनमतामुळे ह्या रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा शब्दभूमी न्यूजच्या माध्यमातून एक जनसामान्य माणसापर्यंत आवाज पोहोचण्याचं काम आम्ही करत आहोत। यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून गावाच्या वतीने त्यांना एक निवेदन देणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या सचिवांना भेटून या ठेकेदारावरती कारवाई करण्याची मागणी करणार आहेत आणि खंडागळे साहेबांच्या निलंबनाची सुद्धा मागणी करणार आहेत। सदर प्रशासनाने या ठेकेदाराचं नाव काळ्या यादीमध्ये घालून त्यालाही कसलेही शासकीय काम देऊ नये आणि त्याचं पेमेंट अदा करण्यात येऊ नये, हीच खऱ्या अर्थाने जनसामान्यातून कुजबूज चालू आहे। कॅमेरामॅन साहेबराव रासकर, शब्दभूमी न्यूज, श्रीगोंदा प्रतिनिधी।